राज्यातल्या 3 शहरांमध्ये एनआयएनं एटीएस सोबत संयुक्त कारवाई केलेली आहे, ज्यात मालेगाव शहरामध्ये सुद्धा ही कारवाई करण्यात आलेली आहे। अब्दुल्ला नगरमधल्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आलेला आहे। मध्यरात्रीपासूनच कसून चौकशी या सगळ्यांची सुरू असल्याचं समजतंय। मालेगाव शहरात 2 ठिकाणी एनआयएनं छापेमारी केल्याची माहिती मिळते। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। संदीप, 2 ठिकाणी मालेगावात छापेमारी केली आहे एनआयएनं एटीएस सोबत, काय नेमकी याबद्दलची माहिती? आदित्य, मालेगावात आज पहाटेपासूनच एनआयएचे पथक इथं मालेगावात दाखल झालेले आहे। त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे। मालेगावच्या अब्दुल्ला नगर परिसरामधील एक डॉक्टर आहे, त्याच्या क्लिनिकवर छापा हा टाकण्यात आलेला आहे। एमएस ऑप्टिकल नावाने हे क्लिनिक आहे आणि या ठिकाणी जे आहे ते एनआयएचं पथक त्याची चौकशी करत आहे। मालेगाव शहरातील या एमएस ऑप्टिकलचा जो काही डॉक्टर आहे त्या दोन्ही देखील पथकाने चौकशी केलेली आहे। तिथे त्यानंतर आता एमएस ऑप्टिकल या ठिकाणी जे आहेत ते आता सध्या पूर्ण टीम आहे आणि ही टीम चौकशी करत आहे। या चौकशीमध्ये काही या जे डॉक्टर आहेत त्याचा काही देशविरोधी काही विघातक कृत्यामध्ये काही समावेश आहे का, याची जी आहे ती चौकशी या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। अजून कारवाई सुरूच आहे। अजिंक्य, ठीक आहे संदीप, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।